श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपल्या पशुवंश विभागाच्या माध्यमातून आज आपण एक वेबिनार आपण घेत आहोत लंपी या आजारासंदर्भात. लंपी आजार गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे. हा आजार का निर्माण होतो, याचा इतिहास काय, या आजाराची लक्षणे काय आणि याच्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजे, या संदर्भात आज आपल्याला वेबिनारच्या माध्यमातून डॉक्टर अनिल भिकाले हे पशु रोगांच्या संदर्भात मार्गदर्शन करणारे ते आज आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना काय काय करता येतील या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत आणि ही माहिती आपण सर्वांनी घ्यावी. त्याचबरोबर आपल्या मार्गातून सुद्धा आपण लंपी संदर्भात आयुर्वेदिक काही उपचार सुद्धा आपल्या पशुवंश विभागाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. तर कृपया आपण जास्तीत जास्त जेवढे पशुपालक शेतकरी आहे या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवावी. श्री स्वामी समर्थ. लंपी चर्मरोग हा जगाला नवीन नाहीये. 1929 मध्ये पहिल्यांदा हा आफ्रिकेत आढळला किंवा त्याचं निदान झालं आणि तिथून 50 वर्ष आफ्रिका खंडात असणारा हा रोग हळूहळू 1978 नंतर युरोपीय देशात आणि त्यानंतर आशियाई देशात हळूहळू पसरत गेला आणि 2019ला त्याचा प्रवेश हा बांगलादेशातनं आपल्या ओरिसा या राज्यामध्ये झाला. हा सर. ओरिसातनं हळुवारपणे हा रोग आपल्या मार्च 2020 मध्ये महाराष्ट्रात आला आणि त्यानंतर हा देशभर हा रोग आढळून आला. जवळपास देशाच्या सर्वच राज्यामध्ये हा रोग 2020-2021ला आढळून आला. पण 2020 आणि 2021 मध्ये रोगबाधेमध्ये मृत्यूचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं, नसल्यास जमा होतं. मात्र 2022ला या रोगाची साथ जी आली ती जरा तीव्र स्वरूपाची होती आणि रोगाची लक्षणं पण तीव्र आढळून आली आणि त्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणावर गोवंशाचं नुकसान झालं. 1,80,000हून अधिक जनावरं ही त्या वर्षभरामध्ये मृत्युमुखी पडली. 2023लाही हा रोग काही प्रमाणात आला. 24ला अत्यल्प होता आणि यावर्षी परत 25ला हा रोग सध्याला पसरत असताना दिसतोय. आज महाराष्ट्रामध्ये साधारणतः 12,500च्या आसपास महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये मिळून केसेस आहेत. यातल्या निश्चितच 9,000 केसेस ह्या जवळपास 8,500 ते 9,000 केसेस दुरुस्त झालेल्या आहेत. 3,000 केसेसवरती ट्रीटमेंट चालू आहे आणि काही नगण्य स्वरूपामध्ये जनावरात मृत्यू पण झालेला आहे. एकंदरीत हा रोग आमच्या शेतकऱ्यांना, पशुधन विकास अधिकाऱ्यांना सर्वांनाच आता ज्ञात झालेला आहे. त्याच्यामुळे याच्यावरती मी फारसा वेळ घेणार नाही. नेक्स्ट स्लाइड. लंपी चर्मरोग हा विषाणूजन्य रोग आहे, साथीचा आहे. देवी या गटातील कॅप्रिपॉक्स या विषाणूमुळे होत असतो. हा गाय प्रवर्गातच आढळतो. म्हशीमध्ये होतो असं म्हणतात, परंतु देशामध्ये एकाही म्हशीमध्ये हा रोग झाल्याचं कुठल्याही संशोधनात किंवा तपासणीत आढळून आलेलं नाही आणि म्हणून भारतामध्ये हा रोग फक्त गोवंशामध्ये आहे. नर व मादी या दोन्हीतही होत असतो. देशी गोवंश का विदेशी, तर यामध्ये जे आम्ही पाहिलंय त्याच्यामध्ये देशी गोवंशामध्ये या रोगाची तीव्रता जास्त आढळून आली. यापूर्वी असं म्हटलं जायचं की विदेशी जनावरं या रोगाला जास्त बळी पडतात, परंतु आपल्या देशातली एकंदरीत परिस्थिती पाहता देशी गोवंशात हा रोग अधिक प्रमाणात आढळून आला. नर व मादी दोन्हीतही आढळून आला, परंतु आम्ही पाहिलंय की नरामध्ये या रोगाची तीव्रता अधिक आढळून आली. लहान वासर आणि मोठ्या जनावराची तुलना केली तर लहान वासरामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला किंवा त्याची तीव्रता, विशेषतः तीव्रता ही अधिक होती. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. नर वासरं आणि लहान वासरं, देशी गोवंश यामध्ये या रोगाचं प्रमाण अधिक प्रमाणात आढळून आलं. लंपी चर्मरोग कशाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे हे आपल्याला सगळ्याला कळून चुकलेलं आहे. रोग दर हा फार नाहीये. जर 100 जनावर असतील तर त्यातली 10 ते 20 जनावरांना हा रोग होऊ शकतो. रोग झालेल्या जनावरातील 100 जनावरातील 1 ते 5 जनावर मृत्युमुखी पडू शकतात. रोगी जनावरं हे अशक्त होतात. गाय असेल, दुधातली असेल तर तिचं दूध उत्पादन घटतं. गाभण गाय असेल तर एखाद्या दिवस गर्भपात होऊ शकतो. गायीची प्रजनन क्षमता कमी होऊन माझावर येण्यास विलंब लागू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जनावर आजारातनं दुरुस्त जरी झालं तर जुन्या काळात जसं देवी झाल्यानंतर व्रण हे शरीरावरती राहायचे, चेहऱ्यावरती, अंगावरती, तशा स्वरूपाचे व्रण या रोगामध्ये काही काळ राहू शकतात, काही जणांमध्ये बरेच वर्ष सुद्धा राहू शकतात. त्यामुळं विद्रूपपणा एक प्रकारे त्या जनावराला, देखण्या जनावराला येऊ शकतो. या दृष्टिकोनातून लंपी चर्मरोग हा आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. नेक्स्ट स्लाइड.
हा रोग मुख्यत्वे कीटकामुळे प्रसार होतो. आपण मागच्याही साथी पाहिलेल्या आहेत. जरी 12 महिने हा रोग आपल्या देशामध्ये आढळून आला असला तरी प्रामुख्याने हा रोग पावसाळ्यात होतोय. याचं मुख्य कारण आहे की या रोगाचा प्रसार हा कीटकामुळे होतोय. हा कीटकामध्ये जर असेल तर चावणाऱ्या माशा हे प्रामुख्याने 70% चावणाऱ्या माशामुळे होतो. 20% डास चिलट यामुळे होऊ शकतो आणि 10% गोचिडामुळे होऊ शकतो. हे सर्वसामान्यपणे मी सांगतोय. म्हणजे याचाच अर्थ आहे की कीटक हे या रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरतात आणि पावसाळ्यामध्ये कीटकांची संख्या वाढते आणि म्हणून या रोगाचा फैलाव हा पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होत असतो. संपर्काने संसर्गाने हा रोग होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. लाळेतनं, नाकातील स्रावातनं, डोळ्यातलं पाण्यातनं जंतू बाहेर पडू शकतात, परंतु याचा प्रसार हा बाधित अन्न आणि पाणी यातनं होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो आणि रोगग्रस्त वासराचा जन्म होऊ शकतो. अशी काही उदाहरणं तुरळक बघायला मिळालेली आहेत. गर्भपात झालेल्या वासराच्या अंगावरती हे लंपी झालेला दिसलेला आहे. दूध पिणारी वासरं मात्र या रोगाला अधिक बळी पडतात. कारण त्या गाईला एक तर दोन प्रकारे गाईला सडावरती अ, या लंपीचे जे काही गाठी असतात त्याही असतात. तो संपर्क येतो, दुधातनंही हे विषाणू बाहेर पडतात. त्यामुळे लहान वासरं प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे या रोगाला जास्त प्रमाणात बळी पडत असतात. नेक्स्ट स्लाइड. लंपी चर्मरोग हा मला वाटते की आता सर्व शेतकऱ्यांना जवळपास 90% शेतकऱ्यांनाच ओळखता येतोय. याची जर महत्वाची लक्षणं जर पाहिली तर या आजारामध्ये सुरुवातीला ताप येतो. काही काही जनावरांमध्ये ताप आल्याचंही कळत नाही. काही जनावराला ताप येतो, 1-2 दिवस राहतो, फार तर 3 दिवस राहतो बहुतांश जनावरांमध्ये. काही जनावरांमध्ये मात्र हा ताप कंटिन्यू 10-10 दिवस, 12-12 दिवस, 15 दिवस राहतो. काही जनावरांमध्ये मी 3 आठवड्यापर्यंत ताप राहिलेलं पाहिलेलं आहे. पण सर्वसामान्यपणे 80-90% जनावरांमध्ये हा ताप हा कमी काळ असतो आणि त्यातनं जनावरं लवकर तापातनं बाहेर येतात. चारा खाणं, पाणी पिणं, रवंथ करणं या तिन्ही प्रक्रियेवरती परिणाम होतो. एक तर ते कमी होतात, ताप भरपूर असेल तर बंदही होतं. पण सर्वसामान्यपणे कमी असणे हा भाग आहे. दुग्धोत्पादनावरही परिणाम होतो ताप असल्यामुळं, खाडं कमी असल्यामुळं आणि सर्वात महत्वाचं या रोगाचं लक्षण म्हणजे अंगावरती गाठी येणं. गाठी ह्या शरीरभर येऊ शकतात. गाठी ह्या कमी अधिक प्रमाणात असू शकतात. त्या 10 ते 50 मिलीमीटर व्यासाच्या असतात. गाठी लहानही असू शकतात, अगदी 1 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर एवढ्या मोठ्या पण असू शकतात. आणि संख्या पण मी पाहिलेलं आहे की 3-4 गाठीपासनं हजारो गाठी अंगावरती असू शकतात. म्हणून गाठीची संख्या ही वेगवेगळी असू शकते. जेवढ्या गाठी जास्त तेवढी तीव्रता जास्त असण्याची शक्यता आहे. नेक्स्ट स्लाइड. इथं मी काही फोटोग्राफ्स आपल्याला दाखवलेले आहेत. गाठीचे आकार आपण पाहाल की डाव्या बाजूच्या बैलामध्ये कमी गाठी आलेल्या आहेत, बारीक आहेत. उजव्या बाजूला आपण पाहतोय की गाठी जास्त आहेत, परंतु लहान आकाराच्या आहेत. वासरामध्ये पाहिलं की खालच्या दोन्ही वासरामध्ये अंगभर हजारो गाठी आहेत आणि उजव्या बाजूच्या वासरामध्ये जर आपण पाहिलं तर गाठी या मोठ्या आकाराच्या आहेत. आणि म्हणून ही अशा प्रकारची लक्षणं दिसतात. काही जनावरांमध्ये मी पाहिले की अंगावर फक्त 3-4 गाठीच असतात. म्हणून या साथीच्या काळात अंगावर गाठ येणं हे या रोगाचं विशेष असं लक्षण आहे. नेक्स्ट. सर्वात महत्वाचं म्हणजे जे मी 2022च्या साथीच्या काळात पाहिलं, साथ रोग ज्यावेळा आला आणि त्यानंतर येणाऱ्या केसेसमध्ये घातक काय आहे तर ही सूज आहे. तर पोळीला सूज येते. आपण पाहतायत की पोळीवरती सूज आहे. या सर्व जनावरांच्या पोळीवरती सूज आलेली आहे. पायावरती सूज इथं आपणाला स्पष्ट दिसते. इथेही पायावरती सूज दिसते. कधी कधी दोन्ही पायावरती सूज येते पुढच्या, कधी एका पायावरती येते आणि पोळीला सूज येते. जास्त प्रमाणात पोळीला सूज येणे आणि पायावरती सूज येणे सूज आलेल्या जनावरांमध्ये. सगळ्याच जनावरात येते अशातला भाग नाही, परंतु काही जनावरांमध्ये हे सूज येते. या जनावरांमध्ये बऱ्याच वेळा अंगावरती गाठी पण कमी असण्याची शक्यता असते. पण अशी जनावरं पाहिली की गाठी भरपूर आहेत आणि सूज पण आलेली आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आपल्याला याच्यात दिसून येतात. मात्र ज्या जनावरांमध्ये पोळीला सूज आलेली आहे, पायाला सूज आलेली आहे, हे लक्षण अत्यंत तीव्र आजाराचं लक्षण आहे. मी पाहिलं की जी काही मरतूक होते किंवा जी काही जनावरं मरतात ती अशी सूज आलेली जनावरं मरतात. आणि म्हणून शेतकऱ्यांनी हे लक्षणं त्याला माहिती असणं पाहिजे की कुठला घातक प्रकार आहे आणि त्या घातक प्रकारात जर असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. पुढील स्लाइड. आपण पाहतोय की आजार थोडा काळ गेल्यानंतर या गाठी आल्या, साधारणतः दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी गाठी बऱ्याच अंगावरती जास्त प्रमाणात येतात आणि हळूहळू या गाठी थोड्याशा निब्बर होत जातात, घट्ट होत जातात
कडक होत जातात, का त्वचेला चिटकत जातात. आणि डोळ्यात गाठी असतील तर डोळ्यातनं पाणी येतं, चिपडं येतं, डोळ्यात कधी कधी फूल पडल्यासारखं होतं. ह्याही प्रकारची लक्षणं दिसतात. नाकातूनही स्त्राव येतो. पण हे सगळ्याच जनावरात नाही आहे. काही जनावरांमध्ये आपणाला जास्त तीव्रतेच्या झालेल्या जनावरात दिसून येतो. विशेषतः मी पाहिलंय की लहान वासरामध्ये हा प्रकार आपल्याला अधिक प्रमाणात दिसून येतो. नेक्स्ट स्लाइड. डोळ्यातच नाही तर नाकात पण याच्या गाठी येऊ शकतात. या रोगाचं वैशिष्ट्यच आहे, अंगावर कातडीवर जशा गाठी येतात तशात नाकातही गाठी येऊ शकतात, श्वसननलिकेत येऊ शकतात, फुफ्सावर गाठी आलेल्या पोस्टमॉर्टममध्ये पाहिलेल्या आहेत. म्हणून आतल्या अवयवावर जर गाठी आल्या तर आजाराचं तीव्रताही अधिक असते. त्वचेवरच्या गाठी जास्त त्रास देत नाहीत, परंतु श्वसननलिकेत आलेल्या गाठी, कधी कधी फुफ्साकडे गेलेल्या गाठी, ह्या जनावराला मृत्युमुखी पाडण्यास कारणीभूत ठरत असतात. याच्यामध्ये आपण पाहाल की नाकावरती गाठ आलेली आहे, फुटलेली आहे, नाकात गाठ आहे, नाकातनं स्त्राव येतोय चिकट. इथं पाहतोय की आपण ओठावरती काही गाठ येऊन फुटलेली आहे आणि जखम झालेली आहे. आणि म्हणून नाक, डोळे आणि तोंड याच्यामध्ये व्रण निर्माण होऊ शकतं. नेक्स्ट स्लाइड. मी आजचा जास्त वेळ, कारण या आजारावर मी अनेक वेळा बोललो, परंतु लक्षणं आता सगळ्याला ओळखता येत आहेत, कारणं सगळ्याला माहिती झालेली आहेत. परंतु हा रोग आल्यानंतर उपाययोजना काय करायची? आज आपल्याकडे हा रोग येतोय. लसीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. जवळपास 90% लसीकरण पूर्ण झालेलं आहे. 1,40,40,00,000 लक्ष जनावरांपैकी 1,10,00,000 जनावरांचं लसीकरण हे पूर्ण झालेलं आहे. 90 ते 92% लसीकरण हे पूर्ण झालेलं आहे. आता जो आजार येतोय, त्या आजार आलेल्या जनावरांमध्ये आपणाला कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचे? मी मुद्दाम प्रश्न म्हणजे या रोगाच्या बाबतीत म्हणतोय, उपचाराचं व्यवस्थापन. या रोग झालेल्या जनावरांचं व्यवस्थापन आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. आणि या रोग विषाणूजन्य रोग आहे. या रोगावरती आपणाला पाहिले की विषाणूजन्य रोगावरती ना माणसात उपचार आहे ना जनावरात उपचार आहे. असा प्रभावी उपचार कुठलाच विषाणूजन्य रोगात नसतो. म्हणूनच कोरोनामध्ये सुद्धा खूप मोठा धोका झाला, खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यामध्ये प्राणहानी झालेली आहे. जनावरातही हा विषाणूजन्य रोग आहे, यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाही. मात्र मी या ठिकाणी जाणीवपूर्वक ही गोष्ट माझ्या शेतकरी बांधवांसमोर आणि पशुपालकांसमोर आणि खात्यातील जिल्हा कर्मचारी अधिकाऱ्यांसमोर ठेवू इच्छितो की मी सातत्याने 2022 पासून म्हणतोय की हा रोग जर आपल्याला टाळायचा असेल तर 80% शुश्रूषा व काळजी ही अत्यंत महत्वाची आहे. आणि फक्त उपचार हा 10 ते 20% फायदेशीर ठरू शकतो. म्हणजे सर्वात महत्वाची जी आहे ती उपाययोजना किंवा व्यवस्थापन, जे 80% ह्या रोगातनं जनावराला दुरुस्त करण्यासाठी कारणीभूत आहे. आणि हा 80% भाग जो भार आहे ना, हा पशुपालकावरती आहे. निश्चित पशुवैद्यक, पशुसंवर्धन खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शुश्रूषा कशी घ्यायची, काळजी कशी घ्यायची, याचं तपासणी केल्यानंतर आणि पाहत असताना रोज मार्गदर्शन करायचं. मात्र उपचाराला फार कमी महत्व आहे, ते 20%. आहे उपाययोजनेला जास्त महत्व आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो या आजाराच्या बाबतीत, जर जनावर दुरुस्त होत असेल तर त्या औषधाने न होता शेतकऱ्याच्या, पशुपालकाच्या अत्यंत चांगल्या काळजीमुळे आणि शुश्रूषेमुळे दुरुस्त होतं. त्याला फक्त आमच्या डॉक्टरांचा, आमचा सर्वांचा एक हातभार लागतो, एक धक्का लागतो. मी म्हणत नाही की कुठलंही जनावर हे फक्त औषधाने दुरुस्त होतं. म्हणून ही मला हा सांगण्याचा प्रयत्न आहे माझा की माझ्या शेतकरी मित्रांनी, पशुपालकांनी हा रोग आल्यानंतर जास्त जर काय करायचं असेल तर आपण लक्ष द्यायचे, आपण त्या जनावराचं कडे लक्ष द्यायचे. आणि त्याच गोष्टी मी आजच्या माझ्या या व्याख्यानामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट स्लाइड. लंपी चर्मरोग व्यवस्थापनाची जी काही 5 मार्गदर्शक तत्व ही मी ठरवलेली आहेत, त्यामध्ये काय महत्वाचं आहे तर जनावर आजारी पडल्याबरोबर तात्काळ पशुपालकांनी आमच्या पशुधन विकास अधिकारी, आपल्या भागातला जो कोणी असेल त्याच्याकडे रिपोर्टिंग केलं पाहिजे. रोग झाल्याची माहिती नोंद केली पाहिजे आणि त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. झाकून ठेवायचं नाही, गावातल्या गावात ठेवायचं नाही. उपचार आपण सुरू करायचे, जे मिळतील आपल्याला मदतीला त्या लोकांच्या मदतीनं करायचे. परंतु निश्चितच जो काही आपल्याकडं पशुधन विकास अधिकारी असेल त्यांना आपण हे रिपोर्टिंग करायचं, त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे. आणि त्यांचं मार्गदर्शनाखाली निश्चितच आमच्या खात्यातील कर्मचारी वर्ग सर्वच सेवा देतो आणि तो त्या याच्यामध्ये काम करेल. दुसरं महत्वाचं आहे की हा तात्काळ कशासाठी सांगायचं आहे की पहिल्या अवस्थेमध्ये या रोगाच्या उपायाला सुरुवात झाली पाहिजे, तात्काळ उपचाराला सुरुवात झाली पाहिजे. आजार अंगावर नाही काढायचा जनावराच्या,
आणि घरच्या घरी झाकून नाही ठेवायचा. बघू करू, डॉक्टर येतील बघतील, नाही आले नाही. आपण, मला वाटतं की आपलं जनावर आजारी पडलं की आपण धडपडून आपल्या जनावराचा उपायाला सुरुवात करायची. मी असे उपाय सांगणार आहे की मला वाटतं की शेतकरी सुद्धा स्वतः उपचार करू शकतो. अशा पद्धतीची उपाययोजना ही मी आपल्याला सांगणार आहे. उपाय सुरुवातीपासून करावेत, उपचारात सातत्य असावे. उपचाराला विलंब झाला उपचाराला विलंब झाला तर माझ्यासारख्या तज्ज्ञालाही अनेक लोक महाराष्ट्रभरातनं फोन करतात. मी सुद्धा त्यावेळेला म्हणतो, माफ करा, आपलं जनावर आता वाचण्याच्या अवस्थेत नाही, मृत्यूच्या आता दाढेत गेलेलं आहे. त्याच्यामुळं मी काही करू शकणार नाही, अशी सॉरी म्हणण्याची वेळ ही अनेक तज्ज्ञावरती येते. याचं कारण म्हणजे विलंबाने उपचार होणं किंवा विलंबाने योग्य उपचार होणं. आणि म्हणून उपाय हे सुरुवातीला झाले पाहिजेत, लवकर झाले पाहिजेत आणि योग्य उपचार झाले पाहिजेत. यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कमीत कमी औषधाचा वापर आपल्याला करायचा. कमीत कमी औषधी. आपणाला वाटतं की रोग तीव्र आहे. रोग तीव्र आहे म्हणलं की आपण रोग तीव्रता जास्त आहे असं म्हटल्याबरोबर आपल्याकडे काय होतं की औषधाचा भडीमार आपण प्रत्येक शेतकरी म्हणतो की साहेब, काय औषधं द्यायची त्याचं जनावर माझं वाचलं पाहिजे. बरेच जण पैसे नसले तरी पैसे काढून आपल्या जनावराला उपचार करण्यासाठी प्रयत्नरत असतात. पण माझी परत एकदा शेतकरी बांधवांना विनंती आहे, कमीत कमी औषधं या रोगात वापरलं तर जनावर जास्तीत जास्त दुरुस्त होण्याचे चान्सेस आहे. नंबर 2, कमीत कमी इंजेक्शन दिली गेली पाहिजेत. कमीत कमी सुया टोचल्या गेल्या पाहिजेत. 4 इंजेक्शन दिले, भारीचे इंजेक्शन दिले, 500 रुपयाचं दिलं, 1000 रुपयाचं दिले, 2000 रुपयाचे इंजेक्शन दिले, म्हणजे मी माझ्या जनावराला खूप चांगला उपाय केला असं अजिबात नाही. मी म्हणेल की स्वस्ताचा उपाय यासाठी आवश्यक आहे. कमीत कमी इंजेक्शन, कमीत कमी सुई. मी म्हणेल की बिना सुईचं जनावर दुरुस्त होऊ शकतं, बिना सुईचं. आणि कमीत कमी औषधात दुरुस्त करायचे हे आपल्याला ठरवायचे. यानंतर जी काही औषधं आपल्याला द्यायची, ती औषधं जी काही तोंडावाटे द्यायचा प्राधान्यानं प्रयत्न आहे. माझी त्याच्यामध्ये अ, एकच मिनिट. माझ्या ह्याच्यामध्ये मला एक सांगायची याच्यामध्ये की जी औषधं आपण त्यांना देणार आहेत त्या जनावराला, ती औषधं सगळी तोंडावाट जास्तीत जास्त द्यायची. कारण सुया मारून जनावरावर ताण वाढवायचा नाही. तर जनावराला तोंडावाटा औषध गेली पाहिजे, म्हणजे त्याच्या खाद्यातून गेली पाहिजेत, त्याच्या पाणी पिण्यातून गेली पाहिजेत. साधारणतः त्याला कशा तरी बाटलीनं पाजायचा प्रयत्न शक्यतो टाळायचा आहे आपल्याला. बाटलीनं औषध पाजताना ठसका बसून औषध श्वसननलिकेत जाऊन काही जनावरं दगावण्याची शक्यता असते किंवा अपघात होण्याची शक्यता असते. आणि म्हणून तोंडावाटं औषध द्यायचीत, पण ती खाद्यातनं आणि खुराकातनं द्यायची. आणि शेवटचं माझं महत्त्वाचं मार्गदर्शक तत्व आहे की जनावराची प्रतिकारशक्ती आपल्याला उच्चतम ठेवायची आहे. यामध्ये उच्चतम प्रतिकारशक्ती ठेवण्यासाठी आपल्याला करायचे काय, तर जनावरावरती कुठल्याही स्वरूपाचा ताण आला नाही पाहिजे आणि याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्या जनावराची प्रतिकारशक्ती उत्तम आहार आणि बाकी व्यवस्थापनातनं उच्चतम अशी प्रतिकारशक्ती राहिली पाहिजे. कोरोनामध्ये पाहिलं की आपण ज्या लोकांची प्रतिकारशक्ती उच्चतम राहिली ते या आजारातनं बाहेर निघाले. आणि म्हणून मी जी 5 तत्व या ठिकाणी सांगितलेली आहेत, या 5 तत्वाचं आपल्याला पालन करायचं. नेक्स्ट, रोगी जनावराची मी म्हणालो की 80% रोगी जनावराची आपल्याला शुश्रूषा करायची. 80% भाग हा शुश्रूषेचा आहे, तो शेतकऱ्याचा आहे, पशुपालकाचा आहे. आणि म्हणून रोगी जनावराची शुश्रूषा कशी करावी, तर मी म्हणेल की पाण्यापासून. जनावर आजारी पडलं म्हणजे फक्त औषधच द्यायचे तशातला भाग नाही, तर पाण्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. सर्वात महत्त्वाचं जर जनावराला काय असेल तर पाणी हे महत्त्वाचं आहे. मी पाहिलंय की जे जनावर पाणी पित राहतं ते जनावर दुरुस्त होतं. जे जनावरचं पाणी पिणं बंद झालं ते जनावर वाचण्याची शक्यता कमी होत जाते. आणि म्हणून त्या जनावराचं पाणी पिण्याचं प्रमाण हे उच्चतम राहिलं पाहिजे. जेवढं पाणी त्याला मिळेल तेवढं ते जनावराचं आरोग्य टिकेल, त्याच्यावरचा ताण कमी होईल आणि जनावर वाचण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून त्या जनावराला स्वच्छ पाणी द्या, पुरेसं पाणी द्या. दिवसात फक्त 2 वेळा दाखवू नका. जेवढ्या जास्त वेळा मी म्हणेल 5 ते 6 वेळेस मी लिहिले, पण 8, 10, 12 वेळा जर पाणी जनावर चांगलं पित असेल तर 2-3 वेळा पाजा. पाणी कमी पित असेल तर 5-6 वेळा न्या. अजून पाणी प्यायची इच्छा नसेल तर त्याला मी म्हणेल की अर्ध्या 1 तासाने द्या. अर्धा लिटर पिऊ द्या, पाव लिटर पाणी पिऊ द्या, पण पाणी हे त्याला वारंवार दिलं गेलं पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जनावरांच्या अंगात ताप राहिल्यामुळे पाणी प्यावं असं वाटत नाही. जनावरांच्या अंगात आजार असल्यामुळे त्याला पाणी पिण्याचं मन करत नाही. कधी कधी पाणी थंड असल्यामुळे प्यावंसं वाटत नाही.
पावसाळ्याचे दिवस आहेत, झड लागलेली आहे, पाणी जास्त थंड असेल तर जनावर पित नाही. अशा वेळेला थोडंसं हलकं कोमट करून जर पाणी दिलं तर जनावर पाणी पिईल. पाणी पाण्यामध्ये गुळ मिठाचा जर वापर केला तर जनावर पाणी पिईल. जनावराला ऊर्जेची गरज आहे, गुळ जर आपण टाकला तर जनावराला मग ते पाणी आवडीने पिईल आणि त्याला ऊर्जा पण मिळेल. जनावराच्या पाण्यामध्ये पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मीठ जर टाकलं तर जनावर पाणी पिण्याचं प्रमाण वाढेल आणि त्याचबरोबर त्या जनावराला इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे हे सर्व क्षाराचा पुरवठा होईल. मी पाहिलेलं आहे की बऱ्याच जनावराला मान खाली घालता येत नाही. ज्या वेळेला पोळीला सूज येते किंवा फऱ्यासमोरच्या गाठीला लसीग्रंथीला सूज येते किंवा पायाला सूज येते, त्यावेळेला त्या जनावराला बसता येत नाही, जनावराला खाली मान घालता येत नाही. अशा वेळेला जनावराला चारा हा उंचावर ठेवावा लागतो. बरेच जण चारपाईवर म्हणजे बाजेवरती चारा ठेवतात, गव्हाण उंच करून घेतात आणि त्याच्यामध्ये चारा टाकतात, जेणेकरून जनावराच्या तोंडाच्या लेवलला जर आपण चारा टाकला तर मी पाहिलं की ज्या जनावराला चारा खाण्याची इच्छा आहे पण खाली चारा असल्यामुळे मान खाली घालता येत नाही, त्या जनावराला जर चारा वर दिला तर ती जनावरं खायला चारा सुरू करतात. बरीचशी चारा न खाणारी जनावरं वर देऊ नये. त्यांना जर आपण हाताने चारा भरवला, जसं आई लेकराला खाऊ घालते, गडबड करणाऱ्या लेकराला खात नाही म्हणून, त्या पद्धतीनं अशा आजारी जनावराला जर हाताने चारा खाऊ घालण्याचा जर प्रयत्न केला तर जनावरं जे काही तुम्ही मका असेल, ज्वारी असेल, जे काही तोंडात दिलं तर ते चघळायला सुरुवात करतं आणि चघळलं की त्याला प्रेरणा मिळते आणि मग थोडंसं खायला सुरू करतं. मी म्हणेल की पाव किलो खाऊ द्या, 4 धाटं खाऊ द्या, पण त्याला चारा चारण्याचा सातत्याने प्रयत्न करा. त्याला आवडेल असा चारा द्या. हिरवा चारा जनावरांना आवडतो, चांगला चारा आवडतो, आवडीचा चारा त्याला देण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून खाल्लं पाहिजे. जनावरांना खुराक दिला गेला पाहिजे. खुराकामध्ये कसं आहे, प्रथिनं असतात, ऊर्जा असते आणि म्हणून खुराक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजारी जनावर एखाद्या दिवस चारा खायला नको म्हणतील, परंतु खुराक दिला तर थोडा खातात आणि म्हणून सकाळ संध्याकाळ त्यांना प्रथिनयुक्त, ऊर्जायुक्त अशा स्वरूपाचा खुराक आपण त्यांना द्यायला सुरू करायचं आहे. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे मऊ हिरवा चारा द्यावा, खुराक द्यावा, खुराकाबरोबर खनिज मिश्रणाची पावडर जी आहे ती पण त्यांना द्यावी. हाताने चारा खाऊ घालावा आणि जनावरास मान खाली घालता येत नसेल तर चारा उंचीवर ठेवा. पाण्याच्या बाबतीत सुद्धा हेच तत्व आहे. मी पाहिले की पाणी सुद्धा उंचावरती बऱ्याच वेळा ठेवावं लागतं, चारा सुद्धा उंचावरती ठेवावा लागतो, त्यावेळेला जनावर खातात. पाणी सुद्धा बळजबरीनं द्यावं लागतं. कधी कधी पाणी बाटलीनं हळुवारपणे, ठसका बसणार नाही अशाप्रमाणे पाणी पण पाजवता येतं. या चारा आणि पाणी या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मला वाटतं की ज्या शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी चारा आणि पाणी त्या जनावराचं आजारपणामध्ये चालू ठेवलं, ती जनावरं 100% वाचतात. आणि म्हणून डॉक्टरांच्या औषधापेक्षा चारा हा कुठल्याही औषधापेक्षा परिणामकारक आहे, कुठल्याही औषधापेक्षा पाणी हे परिणामकारक आहे. त्याच्यामुळं चारा, खाद्य आणि पाणी याचा त्या जनावराला पुरवठा करावा आणि नियमितपणे द्यावं, त्यासाठी आपण प्रयत्न करावे. नेक्स्ट. हा सर, निवारा हा. दिसते सर. हा, एकच मिनिट, एकच मिनिट थोडस. हॅलो. थोडंसं माफ करा, मला आज म्हणजे जोराची सर्दी आणि घसा असं हे आहे. हरकत नाही त्याच्यामुळे सर, थोडंसं हरकत नाही सर, इंटरप्शन. हरकत नाही. तिसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे निवारा. जेवढा चारा आणि पाणी महत्वाचं आहे तेवढं निवाऱ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता पावसाळा आहे, पाऊस पडतोय, गोठ्यातला पृष्ठभाग ओला असतो, तो कोरडा होत नाही, जनावरं उघड्यावर असतात. अशी जनावरं, आजारी जनावरं जर उघड्यावर राहिली, ओल्या जागेत राहिली तर दुरुस्त होणार नाहीत. ते त्यांच्यावरती ताण येईल आणि दुरुस्त होणारं जनावर मृत्यूच्या दारात ढकललं जाईल. म्हणून निवारा हा अत्यंत महत्वाचा आहे. जेवढं चारा पाणी आपणाला करायचे व्यवस्थित, तेवढंच निवाऱ्याकडे लक्ष द्यायचे. निवारा हा स्वच्छ असला पाहिजे, हलकी हवा आली पाहिजे, उबदार असावा. आता थंडी आहे तर उबदार असला पाहिजे, गोठा कोरडा असावा, पृष्ठभाग कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. ऊन, वारा, पाऊस, थंडीपासून संरक्षण करावे. थंडी अधिक असेल तर अंगावरती गरम ब्लँकेट पांघरावे. जनावरांच्या अंगावर काटा जर उभा टाकत असेल आणि केस उभा टाकलेत
डल झालेला आहे, सुस्त झालेला आहे, तर अशा जनावरांच्या अंगावरती आपण झूल घातल्यासारखं ब्लँकेट पण वासराच्या असो किंवा गाईच्या असो बैलाच्या असो अंगावरती आपण करू शकतो. आणि मी पाहिले की बरेच पशुपालक हे करतात. त्याला पांघरावे. तसंच गोठ्यामध्ये गरमपणा यावा म्हणून विशेषतः वासराच्या गोठ्यामध्ये रात्रीच्या वेळेला थंड हवा लागणार नाही आणि हाय वॅटेजचे बल्ब, 100 वॅटचा, 150 वॅटचा बल्ब आपण त्या ठिकाणी जर लावला तर निश्चितच गरमी निर्माण होईल आणि त्या वासराला थंडी वाजणार नाही, त्याच्यावरचा ताण कमी होईल. जनावरांना मऊ गादीवरती ठेवा. ही जनावरं एक बऱ्याच वेळा यांच्यात 3 प्रकार आहेत. काही जनावरं उभा टाकून राहतात, बसता बसत नाहीत, बसायला त्रास होतो आणि एकदा बसली तर आडवी पडतात, उठायला तयार होत नाही. आणि एकंदरीत या जनावराला आपण पाय घसरणार नाहीत, अशक्त जनावरं आहेत. कोरडी जागा असावी आणि शक्यतो मॅट असेल चांगली आहे ती कोरडी असावी. आणि नसेल तर आपण गादी, गवताची गादी किंवा तणसाची गादी, आपण ते तणीस आणि गवत अगदी पोत्यामध्ये भरून अगदी 10 बाय 10ची, 8 बाय 8ची छानपैकी गादी आपण अशा जास्त वेळ बसणाऱ्या आजारी जनावरांच्या खाली जर टाकली तर त्या जनावरांमध्ये होणारे जे काही पुढील व्याधी आहेत किंवा कॉम्प्लिकेशन्स आहेत ते टाळता येतील. आणि म्हणून निवाराही तेवढाच महत्वाचा आहे. नेक्स्ट, पुढील स्लाइड. आता मी 3 बाबीवरती या ठिकाणी महत्वाचा प्रकाश टाकला. ह्या तिन्ही गोष्टी शेतकऱ्याच्या संबंधित आहेत. परंतु आमचा पशुधन विकास अधिकारी आणि आमचा जो कर्मचारी वर्ग आहे त्यांनी पण ह्या सगळ्या गोष्टीची दररोज शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याने हे करतायत का नाही याचा आढावा घेणे. मी ज्यावेळेला म्हणतो की उपाय रोज करायचा आहे, नियमित उपाय करायचा आहे, तर नियमित करायचं म्हणजे नियमित मार्गदर्शन आहे आणि नियमित शेतकऱ्यांनी केलं का नाही याचा आढावा आम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर रोग झाल्याचे कळाल्यानंतर काय उपाययोजना करावी. पहिल्यांदा हा रोग झाल्याचं कळाल्यावर मी आता माझ्या सगळ्या अनुभवावरती, गेल्या 5-5.5 वर्षाच्या अनुभवावरती, मी आणि माझी महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठातील टीम, सगळ्याच एक्सपर्टची टीम, आम्ही जो काही अभ्यास वेगवेगळ्या ठिकाणी केला, जो काही आम्ही अनुभव घेतला, पशुसंवर्धन खात्यातील अधिकाऱ्यांनी जो अनुभव घेतला, त्यांच्याशी जो संवाद झाला, त्यातनं या रोगावरती निश्चितच ही 2 उपचार जे आहेत हे उपचार अतिशय प्रभावी असे उपचार आहेत. यामध्ये पहिला आहे मिथिलिन ब्ल्यू. मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की ही मिथिलिन ब्ल्यू कोरोनामध्ये सुद्धा वापरलं गेलेलं आहे आणि मिथिलिन ब्ल्यूची आम्ही पण ट्रायल घेतलेले आहेत. हे औषध अत्यंत स्वस्ताचं औषध आहे. स्वस्ताचं औषध आहे आणि हे औषध सहज मिळू शकतं. हे फक्त त्याचं जो एस पी ग्रेड आहे किंवा आय पी ग्रेड आहे त्याच पद्धतीचं मिथिलिन ब्ल्यू आपल्याला वापरायचं आहे. याचं पावडर मिळतं, 100 ग्रॅमचं पावडर, 1 किलोपर्यंतचे पावडर वेगवेगळ्या ॲमेझॉनवर आहेत, सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत. डॉक्टरांनी सुद्धा स्वतः उपलब्ध करू शकतात, शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकतात. हे पावडर अत्यंत सोपं आणि स्वस्ताचं औषध तयार करण्यासाठी आहे. मात्र हे सोपं औषध असून बऱ्याच ठिकाणी दिलं जात नाही असा माझा अनुभव आहे. मी जेवढे फोन मला येतात, जेवढे लोक उपचार करतात, त्या उपचारामध्ये बरीचशी लोक आता वापरतायत, पण बरीचशी लोक अजूनही या औषधाचा वापर करत नाहीत. हे औषध एक रामबाण औषध या आजारावरती आहे, स्वस्ताचं औषध आहे, ह्याचा चांगला परिणाम आहे. म्हणून हे फक्त लागतं किती, एका जनावरात 4 ते 5 ग्रॅम औषध लागतं. 1 ग्रॅम, 1 ग्रॅम औषध 1 लिटर पाण्यात मिसळायचे आणि 1 लिटर शुद्ध पाणी घ्यायचे, चांगलं स्वच्छ पाणी घ्यायचं. याला काही फार आरोचं असावा अशातला भाग नाही, पण चांगलं आरोचं मिळालं तर चांगली बाब आहे. 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम मिथिलिन ब्ल्यूचं पावडर टाकायचे. साधारणतः सोनाराकडे जर गेलं तर ही 1-1 ग्रॅमच्या 4 पुड्या करून घेता येतात. एक पुडी जर त्याच्यामध्ये जर टाकली आपण 1 लिटर पाण्यात, 1 लिटर सोल्युशन तयार केलं तर दिवसभरामध्ये 3 वेळा विभागून त्या जनावराला पाजायचे. सकाळी 300 मिली, दुपारी 300 मिली, संध्याकाळी 300 मिली. आणि 100-1 मिली जे औषध आहे ते अंगावरती फवारायचे. अंगावरती फवारायची किंवा एखादा लिटर एक्स्ट्रा तयार करा, जादाचं तयार करा आणि त्या जनावरांच्या अंगावर स्प्रे पंपाने फवारा किंवा अंगावरती कपड्याने टाकलं तरी चालेल. पण अंगावर जिथं गाठी आहेत त्या गाठीवरती सुद्धा याचा परिणाम अत्यंत चांगला आहे. आणि जनावराला दररोज हे औषध प्यायला 3 वेळा द्यायचे. हे औषध जनावरं आवडीनं पितात. पहिल्यांदा पित नाहीत, थोडी सवय लागली की लगेच स्वतःहून सुद्धा पाण्यात टाकलेलं औषध पितात, असं आम्ही पाहिलेलं आहे आणि अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे औषध मोठ्याही जनावरात पहिल्या दिवसापासून द्यायचंय आणि छोट्याही वासरामध्ये पहिल्या दिवसापासून द्यायचंय. ज्या जनावराला पहिल्या दिवसापासून हे औषध दिलं तरच याचा परिणाम चांगला दिसतो.
केस सिरियस झाल्यानंतर लोक 6व्या 7व्या दिवशी ज्यावेळेला हे औषध आणतात आणि देतात त्यावेळेला काहीही उपयोग होत नाही. कुठल्याही औषधाचा 5-6 दिवस होऊन गेल्यानंतर उपयोग होण्याची शक्यता अत्यंत नसल्यास जमा आहे. कारण तोपर्यंत विषाणू हा सर्व अवयवाला इजा करतो आणि मग कुठलंही औषध त्यावेळेला काम करत नाही. मग ते मिथिलेन ब्ल्यू असो की आणखी काही असो. आणि म्हणून हे पहिल्या अवस्थेत देण्याची गरज आहे. हे विषाणूवरती काही प्रमाणात औषध काम करतं. विषाणूची संख्या कमी करण्यामध्ये याचा मोठा वाटा आहे. विषाणूची संख्या कमी जर झाली तर शरीरातल्या आतील अवयवाला होणारी इजा कमी होईल. हा यामागचा हेतू आहे आणि म्हणून हे औषध सर्वांनी वापरावं असं माझी कळकळीची आपणा सर्वांना विनंती आहे. याचबरोबर दुसरं औषध, कारण आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो की औषध द्यायचं म्हणजे 3 इंजेक्शन 4 इंजेक्शन द्यायचे, 1 2 3 4, एक अँटीबायोटिक एक तापीचं औषध असा आमचा फॉर्म्युला आहे. पण मी इथं म्हणेल की औषधं पहिल्या अवस्थेत आणि 3 दिवसात तर बिलकुल टाळण्याची गरज आहे. इंजेक्शन्स कुठली, ही दोनच औषधं माझ्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. या दोन औषधावरती अतिशय कमी पैशामध्ये आपलं जनावर दुरुस्त करता येऊ शकतं. दुसरं आहे मल्टीविटॅमिन्स. जे बाजारामध्ये कुठल्याही कंपनीचं मल्टीविटॅमिन घ्या, कुठल्याही दर्जेदार औषध घ्या, काय असलं पाहिजे त्याच्यात, नुसतं बी कॉम्प्लेक्स असून चालणार नाही. तर त्याच्यामध्ये ए जीवनसत्व, अ, ब, क, ड, ई ही सर्व जीवनसत्व असावी, ज्याला आपण मल्टीविटॅमिन्स म्हणतो. क मुळे प्रतिकारशक्ती मिळते, ब क मुळे तणतणाव कमी होतो, ड मुळे सुद्धा प्रतिकारशक्ती वाढते, ई मुळे सुद्धा तणतणावाचं व्यवस्थापन होतं. मल्टीव्हिटॅमिन्स किंवा जीवनसत्व ही अत्यंत महत्वाचं काम या रोगामध्ये करतात. या रोगाचा प्रादुर्भाव वाढू देत नाहीत आणि येणारा ताण त्या जनावरांचा कमी केल्यामुळं शरीर जे फाईट करायला पाहिजे त्या विषाणूशी, ही ताकद देण्याचं काम हे मल्टीव्हिटॅमिन्स करतात. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून मल्टीव्हिटॅमिन द्यायचे, न चुकता द्यायचे, दररोज द्यायचे आणि 10 दिवस द्यायचे. बहुतांशी कंपन्याचे एक 20 ml चा डोस असतो, दररोज एक वेळा द्यायचे, तर 200 मिली औषध लागतं. फार औषध लागत नाही. मिथिलिन ब्ल्यू 4 ते 5 ग्रॅम आणि मल्टीव्हिटॅमिन 200 ml मध्ये ते जनावर दुरुस्त होऊ शकतं. कुठलीही दुसरी औषधं पहिल्या 3 दिवसात तरी देण्याची अजिबात गरज नाही. आता ही दोन महत्वाची औषधं ठोकताळा जर पाळला, पुढली स्लाईड. शेतकऱ्यांनी पण आग्रह करू नये की साहेब इंजेक्शन द्या आणि इंजेक्शन दिलं तरच साहेबांनी काहीतरी दिला उपचार असं समजू नये. हा मनातला भ्रम काढून टाकायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की हे निळं पाणी म्हणजे मिथिलिन ब्ल्यूचं पाणी आहे. ही सगळी जनावरं पाणी पित आहेत. हे करेक्ट. असे माझ्याजवळ कित्येक फोटो मला शेअर केलेले आहेत फील्डवरती. ते बकेटमध्ये पाणी ठेवलेलं मिथिलिन ब्ल्यूचं जनावरं स्वतः पित आहेत. पाजायची गरज सुद्धा पडत नाही, ठसका बसण्याची गरज नाही. आणि अंगावरती या गाठी असलेली गाय दिसते, या अंगावरती आपण स्प्रे पंपानी आपण फवारू शकतो. कपड्याने लावू शकतो, स्प्रे पंपाने फवारू शकतो. गाठी जिरायला मदत होती, त्याच्यातला व्हायरल लोड कमी करायला मदत होते, विषाणूचा लोड कमी होतो आणि याच्यामध्ये विषाणूचा, आणि म्हणून मिथिलिन ब्ल्यू अतिशय परिणामकारक आपण वापरावं. आपण जे काही अभ्यास केलेले आहेत आणि ज्या आपल्या अनेकांच्या अभ्यासातनं झालेल्या याच्यातनं जे सिद्ध झाले ते औषध आपण या ठिकाणी वापरावं. नेक्स्ट स्लाइड. आता मी म्हणालो की 100% जनावरांमध्ये रोग झाल्यानंतर हे दोन औषधं आपण सुरुवात करायची आहे आणि हे दोन औषध वापरायचे. मी म्हणेल की 80-90% जनावरं ही दोनच औषधावरती बाहेर निघतील. फार क्वचित दुसऱ्या औषधाचा आपल्याला उपयोग करावा लागेल. आहार, पाणी आणि निवारा, ह्या तीन गोष्टीची शेतकऱ्यानं काळजी घ्यायची आहे. आणि दोन औषधं त्याला डॉक्टरने स्टार्ट करायचे, ती पण शेतकऱ्यांनी द्यायची. देणारा डॉक्टर असणारच नाही, ही शेतकऱ्यांनी तयार करून द्यायची. आणि म्हणून ह्या माझ्या दृष्टीनं ह्या पंचसूत्रीचा जर अवलंब केला तर आपली जनावरं अतिशय सलामत यातनं निघू शकतात. आता भरपूर ताप काही जनावराला येतो. 106-7 डिग्री फॅरनहीट ताप आहे, कंटिन्यू ताप राहतोय. 103-4 पर्यंत ताप जनावर सहन करतात, फार त्याच्यामुळे खाण्यापिण्यावर परिणाम होत नाही. पण ज्यावेळेला 106-7 डिग्रीपर्यंत ताप येतो, आमचा शेतकरी बराचसा ताप घ्यायला शिकलेला आहे, त्याला ताप पण घेता येतं. अनेक पशुपालक प्रगतीशील ताप घेतात. डॉक्टरांनी ताप घेणं हे मला वाटतं की आवश्यक आहे. हा ताप घेतल्यानंतर ज्याला भरपूर ताप आहे त्यालाच एखादं औषध वापरायचंय, किंवा ज्याला सतत ताप राहतोय ते एक जनावरं आपल्या दृष्टीनं चिंतेचे असतात, त्यांच्या तपासणी करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपणाला व्यवस्थापन काय करायचं तर मी सांगू इच्छितो की लहान लेकराला आई जसं भरपूर व्हायरल फिवर येतो बघा लहान लेकराला, आणि त्यावेळेला औषधं देऊनही ताप कमी होत नाही. पॅरासिटामॉल क्रोसिन आई देते तरी त्या औषधाचा ताप कमी होत नाही. ज्या वेळेला ओल्या कपड्याने त्याचं अंग घडीघडीला पुसून घेते आणि कपाळावर पट्ट्या बर्फाच्या दिल्या जातात थंड पाण्याच्या, त्यावेळेला त्याचा ताप कमी होतो.
औषध जे करत नाही ते थंड पाण्याची पट्टी आणि थंड पाण्याचा अंगावरून फिरवलेला बोळा किंवा कपडा हे जे काम करू शकतो ना, हे मॅजिक मॅजिक जादू करू शकतो. मी म्हणतो की 10 ते 15 मिनिटं जर आपण ओल्या कपडा असं म्हणजे आंघोळ ओल्या थंड पाण्याने किंवा एकदम थंडगार पाण्याने घातली तर जनावर थरथर कापायला सुरू करतात. ताप येणे, निमोनिया होणे किंवा कॉम्प्लिकेशन्स होईल. ओला कपडा करायचा थंड पाण्याचा आणि अंगावरती पुसत राहायचं. जसं पुसत गेलं तसं ताप हा कमी होत जातो. आणि कधी कधी 105-6 ताप असलेला 103 वर येतो. 103च्या खाली ताप आणण्याची गरज नाही. ते जनावर सहन करतं आणि आपोआप त्याला त्रास पण होत नाही. आणि म्हणून 5-10 मिनिटं जर अंग थंड पाण्याने जर पुसून घेतलं तर मी म्हणेल की ताप त्या जनावराचा 10 मिनिटात नंतर ताप परत बघायचा कमी झालेला असेल. डोक्यावर थंड पाण्याची पट्टी द्या आणि हे पुसण्याचं काम करा. या उपरही अघोरी उपाय करू नका. खूप थंड बर्फाचं पाणी आहे आणि अंगावर आंघोळच घालायला आहे तर त्याच्या तब्येतीवरती विपरीत परिणाम. ह्या दोन महत्वाच्या बाबी आहेत. या उपरी ताप कमी होत नसेल तर ज्वरनाशक औषधं, ज्याला पॅरासिटामॉल सारखी औषधं दिली जातात, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधं होणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती द्यायची. पण शेतकरी काय करू शकतो तर ह्या दोन बाबी करून ताप कमी करू शकतो. शेतकऱ्यांनी हे दोन नाही केलं तर डॉक्टरला इंजेक्शन आणि औषध दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून डॉक्टरांचं औषध इंजेक्शन टाळायचं असेल तर ह्या दोन गोष्टी कराव्यात. आणि डॉक्टर सुद्धा आमचे हेच गोष्टी सांगणार आहेत की ताप कमी करण्यासाठी या दोन बाबीचा विचार करा. कारण पॅरासिटामॉल असो किंवा आणखी कुठलीही तापनाशक औषध असो ही विषारी औषधं आहेत. यांचा यकृतावरती परिणाम होतो, यांचा किडनीवरती परिणाम होतो आणि बऱ्याच जनावरात किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर हे होण्याचं प्रमाण हे तापनाशक औषधं जास्त प्रमाणात दिल्याने होतो. आणि म्हणून आपलं ध्येय काय तर आमच्या जनावराच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. आणि म्हणून जर ताप राहिलाच तर 1 दिवस, 2 दिवस, जास्तीत जास्त 3 दिवस आम्हाला तापीचं औषध त्याला द्यायचंय. फारच गरज असेल, फारच गरज असेल आणि हे वरचे दोन उपाय करून जर ताप कमी होत नसेल तर आणि तरच आपल्याला तापीचं औषध द्यायचंय. आणि तेही 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवसापर्यंत. त्याच्यानंतर तापीचं औषध आपल्याला बंद करायचंय. याच्यापेक्षा जर ताप राहत असेल तर ताप आलेल्या जनावराला सतत ताप राहत असेल तर त्याची रक्ताची काचपट्टी आणि रक्त तपासून घेण्याचं काम हे आमचे डॉक्टर्स करतील. शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवावं, नाही तर दररोज एक डॉक्टर बदललेला असतो. बऱ्याच वेळा नवीन आलेल्या माणसाला किती दिवसाचा आजार माहिती नसतो. शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक ज्या जनावराचा ताप 3 ते 4 दिवसात कमी होत नाही त्याच्या रक्ताची एकदा तपासणी करायची आहे. 100-150 रुपये तपासणी लागतात. आमच्या दवाखान्यात असेल तर 50 रुपयामध्ये ती तपासणी होते. काचेची पट्टीची तपासणी करायची आहे. इतर काही जंतूचा प्रादुर्भाव काय बघून त्याप्रमाणे औषध देता येऊ शकतं. त्याच्यामुळं ताप राहिला तर ह्या दोन गोष्टीकडे बघायचे. अंगावर नाही काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने ठेवायचे. नियमित डॉक्टरांचा सल्ला हा आपणाला घेत राहायचा आहे. त्यांच्या नियमित संपर्कात राहायचंय. कुठल्याही क्षणी आमचा संपर्क तुटला नाही पाहिजे. डॉक्टर नाही आले तरी त्या दिवशी चालेल, पण डॉक्टरलाही फोन गेला पाहिजे आणि त्या दिवसाचा अहवाल त्यांना दिला पाहिजे आणि त्यांच्या अहवालाप्रमाणे आपण पुढला उपचार केला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. याच्यानंतर जो दुसरा भाग मी पाहिलेला आहे की तीव्रता कुठं जास्त असते तर ज्या जनावरात मी म्हणालो की जी काही आता 15-20% जनावरांमध्ये पायावर, पोळीवर, लसिका ग्रंथीवर सूज येते. फऱ्याच्या समोरची सूज आहे किंवा पोळीवर सूज आहे किंवा पायावर सूज आहे, जी कधी कधी पुढल्याच नाही तर मागच्या पायावर पण सूज येते. असे वेगवेगळ्या ठिकाणी सुजा आलेल्या मी पाहिलेल्या आहेत. पण मुख्यत्वे पुढच्या पायावर आणि पोळीवर सूज असते आणि पुढच्या फऱ्याच्या समोरच्या इथल्या ग्रंथी सुजलेल्या असतात. त्या सूज आल्यानंतर ही दिसते सूज. आणि या सुजीचा परिणाम काय होतो की या सुजीमुळे जनावराला बसता येत नाही. जनावर लंगडत चालतं. जनावर चालताना लंगडत चालतं त्या पायाने. ज्या पायाला सूज आली त्या पायाने लंगडणार आहे. त्याचबरोबर त्या जनावराला बसताना त्रास होतो. आणि अशा जनावराला वेदना जास्त असल्यामुळं सारखं उभा टाकून राहतात. मी पाहिले 3-3, 4-4, 5-5 दिवस जनावर उभा टाकलेली आहेत. आणि मग अशी जनावरं धाडकन पडतात तरी, नाही तर बसली की मग पुन्हा उठत नाही. थकून जातात, तणावात जातात आणि स्ट्रेसमध्ये येऊन आडवी पडतात आणि मग हाताला लागत नाही. आणि म्हणून वेळीच याच्यावर दक्ष असणं गरजेचं आहे. माझं जनावर बसतं का नाही, बसताना त्रास होतो का नाही, उभा टाकतं का नाही, याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचंय. दररोज जनावर बसलंही पाहिजे, थोडा वेळ आरामी केला पाहिजे, उभा टाकलंही पाहिजे. पण या दृष्टीनं आपल्याला लक्ष असलं पाहिजे. तर हे जर सुखकर करायचं असेल, हे जर सुखकर आम्ही केलं, जनावरांचं बसणं उठणं आणि चालणं, मी म्हणेल चालणं फार महत्वाचं नाही, पण बसणं उठणं सुखकर झालं पाहिजे. यासाठी आम्हाला करायचंय काय, आमच्याजवळ उपाय आहे रामबाळ. आपल्या आपण स्वतः शेतकरी करू शकतात. पायावर, पोळीवर आणि लसिका ग्रंथीवर असलेल्या सुजेला दिवसातून 2 वेळा मीठ किंवा मॅग्नेशियम सल्फेटचं पावडर. मॅग्नेशियम सल्फेटचं पावडर मेडिकल स्टोअरवर मिळतं. हे साधं पावडर आहे. आमच्या दवाखान्यात मिळतं.
पण घरी मीठ मिळतं. कुठल्याही किराणा दुकानामध्ये मीठ मिळतं. त्याला टाटा नमकच असावा अशातला भाग नाहीये. साधं खडे मीठ पण चालतं. पण मीठ हे मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. ज्या वेळेला तुम्ही पाणी घेणार आहात, 1 लिटर पाण्यामध्ये कधी कधी अर्धा किलो, तुम्हाला पाव किलोपासून अर्धा किलोपर्यंत मीठ टाकावं लागतं. मीठ विरघळत नाही किंवा मॅग्नेशियम सल्फेटची पावडर विरघळत नाही तोपर्यंत ती टाकत राहायची आहे. न विरघळलेला पार्ट त्याच्यात काही राहायला पाहिजे. हे सोपं काम आहे, आपल्याला करता येतं. आणि असं पाणी गरम पाण्यामध्ये टाकायचे. गरम पाणी आपल्याला आंघोळीला जे सहन होतं, स्नानाला जे आपण गरम पाणी वापरतो, तेवढंच जनावरालाही पाणी लागणार आहे. त्याच पद्धतीचं पाणी म्हणजे माणसाला सहन होणारं गरम पाणी जनावरासाठी तयार करायचे. त्याच्यात मीठ टाकायचे आणि या मिठाच्या पाण्याने जनावराच्या त्या पायाला, त्या सुजेला शेक द्यायचा आहे. फऱ्यावरती वरतून धार लावायची, हळवारपणे धार, ती शेकलं गेलं पाहिजे. पोळीवरती धार लावायची, शेकलं गेलं पाहिजे. मी बऱ्याच वेळा पाहिलं की धार लावलेली जोराने जर टाकलं तर पाणी घरंगळून लवकर जातं, हळवार टाकलं तर चांगला शेक बसतो. दुसरं मी पाहिलेलं आहे की त्याला जर कपड्याची पट्टी हलकी जर बांधली, पायाला गुंडाळी आणि वरतून जर पाणी टाकलं कॉटनच्या कपड्याची, सुती कापड, तर जर लावलं तर वरून पडणारं पाणी हे हळद झिरपल्यासारखं होतं. गरम पाण्याचा त्याला अगदी कॉन्टॅक्टमध्ये जास्त वेळ ती सूज राहते आणि हे मीठ सुजतलं पाणी काढण्याचं काम करतं. सूज शेक देते, रक्तप्रवाह वाढतो आणि अशा जनावरांच्या सुजा कमी होतात. गाठीवर सुद्धा, मोठ्या आलेल्या गाठीला शेकलं तरी होतं. अंगावरच्या गाठीला सुद्धा मिठाच्या पाण्याने शेकता येतं. याच्यामुळे या गाठी कमी होतात, ह्या सुजा कमी होतात. आणि म्हणून मीठ हे अत्यंत, मी म्हणेल की एक ह्या सुजेवरचा रामबाण उपाय आहे, जे की आमच्या घरात आहे आणि आजीबाईच्या बटव्यासारखं आहे. आपण घरामध्ये हे उपाय करू शकतो. पण हे न करता आम्ही खूप भारीच्या इंजेक्शनला जातो, त्यांना औषधाला जातो, ज्याच्यामुळे मी म्हणेल की खूप औषधं आम्ही वापरून पाहिले. कुठल्याही औषधाचा जेवढा परिणाम होणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त पटीनं 90% सर्वात परिणामकारक काय असेल तर मिठाच्या पाण्याने, गरम पाण्याने दिलेला शेक. दिवसात 2 वेळा द्या, 3 वेळा द्या. न बसणारं जनावर हळूहळू बसायला सुरू होईल, पाय मोडायला सुरू करेल, सूज कमी व्हायला सुरू जाईल. हे लगेचच्या लगे त्या दिवशी शेकलं आणि लगेच कमी झालं असं नाही. हे आपणाला 5-5 दिवस, 6-6 दिवस, आठवडा, 10 दिवस आपणाला सातत्याने सूज उतरेपर्यंत शेकायचे. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दिवसातून किमान 2 वेळा शेक द्यायचा आहे. मी बऱ्याच वेळा कपड्याने पाणी घेऊन असं शेक दिलेलं आहे. कॉटनच्या कपडा बुडवायचा मिठाच्या पाण्यात आणि त्याच्याने हळूहळू शेक द्यायचा, कारण पोळीला पाणी बसत नाही. तर पोळीच्या भागामध्ये त्या कपड्याने शेक द्यायचा किंवा पोळीला अशा पद्धतीनं कपडा बांधायचा आणि वरतून पाणी टाकायचं, जेणेकरून ती पोळी त्याच्या संपर्कात येईल, जनावरं बसायला सुरू करतील. आणि जनावर बसायला सुरू केलं, ताण कमी झाला, पेन कमी झालं, दुखणं कमी झालं की खायला पण सुरू करतात. फारच दुखरी सूज असेल आणि जनावर बसतच नाही, शेकूनही बसत नाही, खूपच सूज तीव्र असेल, तर अशा वेळेला 1, 2 किंवा 3 दिवस सूज नाशक किंवा वेदनाशामक औषधं आपल्याला देता येतील. बाजारामध्ये ही औषधं उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्या गोळ्या पण उपलब्ध आहेत आणि याची इंजेक्शन पण आहेत. आणि म्हणून गरज असेल तिथं मी म्हणेल की 100तल्या 4-2 जनावराला हे औषध लागेल. तेही काही जनावराला 1 किंवा 2 वेळेसचा धक्का द्यायचा. थोडं पेन कमी झालं की हळूहळू शेकण्याने कमी होऊन जातं. पहिल्या दिवशी गेल्याबरोबर खूप त्याला त्रास होतोय, तर शेकाई एक इंजेक्शन द्या. दुसऱ्या दिवशी अजून कमी होईल. फार तर 3 दिवसापर्यंत इंजेक्शन द्या. मी तर या मताचा आहे की 90% हे इंजेक्शन न देता आपण जनावराला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. पण खाण्यावर परिणाम होत असेल आणि निव्वळच त्रास होत असेल तर 3 दिवसापर्यंत इंजेक्शनचा वापर करा. अन्यथा मी पाहिले की या इंजेक्शनचा अनावश्यक वापर केल्यामुळं आम्ही अनेक रिपोर्ट्स पाहिलेले आहेत. किडनी फेल झाल्या, लिव्हर कामात न गेलं, रक्तस्राव जनावरात व्हायला सुरू झाला. म्हणजे जे आजाराचं लक्षण मूळ नाही आहे, ते लक्षणे औषधं अधिक देण्यामुळं झालेली आहेत. आणि म्हणून रोज औषधं दिल्याचा सुद्धा रेकॉर्ड आपल्याजवळ ठेवा. आपल्याजवळ नोंद असली पाहिजे. जे डॉक्टर येतील त्यांच्याकडनं घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा 1 येतो, 2 येतो, 3 येतात. आपण बदलत राहतो, नवीन करत राहतो. पहिल्याचं दुसऱ्याला माहिती नाही, दुसऱ्याचं तिसऱ्याला माहिती नाही. अशा वेळा अनावश्यक औषधाचा वापर होण्याची शक्यता असते. म्हणूनच तज्ज्ञ डॉक्टर, आपल्या भागातल्या डॉक्टराच्या सल्ल्याने, मार्गदर्शनाखाली आपण हे सातत्याने काम केलं पाहिजे. नंतर नेक्स्ट, तोंड, डोळे व नाकातील व्रणाचे व्यवस्थापन. काही जनावरांमध्ये, 4-5% जनावरांमध्ये हे तोंडात, डोळ्यात आणि नाकात व्रण निर्माण होतात. विशेषतः वासराच्या बद्दल ह्या बाबी मी पाहिलेल्या आहेत. तोंडातील व्रण ज्यावेळेला निर्माण होतात, त्यावेळेला पोटॅशियम परमॅनंटचा 1 खडा 1 लिटर पाण्यात जर टाकला ना, त्याच्याने तोंड धुवून घ्यायचं. आणि बोरोग्लिसरीन आपलं तोंड आल्यानंतर जे टाकतो ते चमच्याभर, दिवसात 2-3 वेळा चमच्याभर जर बोरोग्लिसरीन टाकलं तर तोंडात मऊपणा येतो आणि त्या जनावराला खावंसं वाटतं. नाकात जर व्रण असतील, आजच मला त्या
मला वाटते लगडबाईंचा फोन आला होता बीड जिल्ह्यातनं. त्या लहान वासराच्या नाकात जखमा झाल्यात, तोंडात जखमा झाल्यात, आणि त्यात श्वास घ्यायला त्रास होतो. काल एका डॉक्टरांचाही बीड जिल्ह्यातनं आला होता. मी पाहिले की नाकाती व्रण गाठी कधी कधी नाकात निर्माण होतात आणि त्या नाकातल्या गाठी फुटतात, आणि मग त्या वासराला मोठ्या जनावराला श्वास घ्यायला त्रास होतो. तिथं खपली धरली जाते, नाकातलं स्त्राव येतो, निमोनियासारखी लक्षणं वाटतात, पण निमोनिया नसतो. हा नाकातला दहा असतो, गाठीमुळं झालेला असतो, गाठी फुटल्यामुळं झालेला असतो. गाठी नाकात अडचण निर्माण करतात म्हणून श्वास घ्यायला त्रास होतो. जनावर घुरघुर घुरघुर करायला सुरू करतं. नाकात शेंबूड बसलाय, गाठ आलेली आहे, श्वास घ्यायला त्रास नाही. मग बऱ्याच वेळा वाटतं आपल्याला की काय त्या जनावराला निमोनिया झालाय, फुफ्सं काम करत नाही, असा आपल्या डोक्यात विचार येतो. पण मी पाहिलेलं आहे की अशी कित्येक जनावर मी नाक साफ केलेलं आहे त्यांचं. आई जसं लहान लेकराचं नाक साफ करते की नाक खुलतं, नाकाला म्हणजे शेंबूड पुसल्याबरोबर, आणि थोडंसं रात्री ज्यावेळेला ब्लॉक होतं त्यावेळेला 2 थेंब तेलाचे जसे टाकले जातात गरम तेलाचे, तसंच मी म्हणतो की बोरोग्लिसरीनचे 4 थेंब इकडे 4 थेंब इकडे, तर मऊपणा येईल, खपली धरली जाणार नाही, आणि नाकातलं नाक वारंवार साफ करायचे, आणि खपली येणार नाही यासाठी त्याच्यामध्ये बोरोग्लिसरीन टाकायचे. बाहेरच्या बाजूला असेल तर आळ्या पडू नयेत म्हणून थोडा स्प्रे मारता येऊ शकतो. आजकाल असे हार्बल स्प्रे निघालेले आहेत. पण ते बाहेरच्या बाजूला असतील तर मध्ये बोरोग्लिसरीन आणि धुणे, म्हणजे क्लीन करून घेणे, स्वच्छ करून घेणे कोमट पाण्याने. हे जर केलं आणि जर पाण्याची वाफ दिली, विक्स वेपोरप चालतं. आधी आपल्याकडं जे तेल आहे, निलगिरीचं तेल आहे, आपण घेतो, वाफ घेतो, तशी वाफ गरम पाणी आहे, बकेटमध्ये घ्या, 3/4 बकेट भरा गरम पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये हे टाका, निलगिरीचं काही तेल टाका, आणि त्याचा डोक्यावरून त्याच्या पोतं टाका, आणि त्याची वाफ घेऊ द्या. अगदी त्याचा श्वसन मार्ग हा खुला होऊन जाईल. तर श्वसन मार्ग खुला झाला की ते जनावर प्रसन्न राहील, प्रशस्त होईल, आणि श्वासाने त्याच्यातनं त्रस्तपणातनं बाहेर निघेल. आणि म्हणून नाकातल्या व्रणाच्या बाबतीत ज्यावेळेला श्वास घ्यायला त्रास होतो त्यावेळेला त्याची 2 प्रमुख कारणं आहेत. नाकात जे स्त्राव अडकल्यामुळं किंवा खपल्या आल्यामुळं त्याला त्रास होत असतो. मला वाटतं की 90% हे कारण आहे. अगदी तुरळक प्रमाणात कधीतरी निमोनिया होतो आणि श्वासाला त्रास होतो. निमोनियामध्ये सहसा घरघर घर असा आवाज येत नाही नाकातला. त्याच्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. माझं तर म्हणणं आहे 99%पर्यंत फक्त नाकाची जर व्यवस्थित काळजी जर घेतली तर नाकाच्या स्तरावापासून आणि नाकाचा जो त्रास आहे त्यातनं ते जनावर बाहेर निघू शकतं. तोंडातल्या व्रणाला मी अगोदरच सांगितलेलं आहे. डोळ्यातल्या व्रणासाठी 1% बोरिक ॲसिड, 1 ग्रॅम बोरिक ॲसिड 100 मिलीमध्ये टाकायचे, कोमट पाण्याने डोळे पुसून घ्यायचे, स्वच्छ करायचे, म्हणजे डोळ्यामध्ये इन्फेक्शन होणार नाही. फार काही झालं तर मग एखादा ड्रॉप टाकावा लागेल डॉक्टरांच्या सल्ल्याने. मात्र तोंड, डोळे आणि नाकातील व्रणाची जर आपण काळजी जर घेतली तर ज्या जनावरांमध्ये 4-2% जनावरांमध्ये खरी समस्या आहे ती समस्या पण आपली मिटेल. काही जनावरांमध्ये खाता येत नाही त्या जनावराला. नेक्स्ट स्लाइड. काही जनावरांमध्ये मी पाहिले की वासरामध्ये दूध पिता येत नाही. कालच मला फोन आला होता, दूध पिता येत नाही कारण त्याच्या तोंडावरती एवढ्या गाठी झालेल्या असतात. हे सगळ्या गाठीमुळं ही कातडी चिटकलेली असते, हळूहळू चिटकते, आणि चिटकल्यानंतर त्या जनावराला तोंड आ करताना त्रास होत असतो, आणि म्हणून त्याला सड तोंडात धरून पिता येत नाही, आणि तो पितच नाहीये. तर अशा वेळेला मी पाहिले की तोंडाला जर चांगला गरम पाण्याचा शेक दिला, अंगाला द्या, गाठी सुद्धा कमी होऊन जातील. मी पाहिले की गरम पाण्याची जर अंघोळ वासरांना जर घातली आणि लगेच कोरडं करून घेतलं तर त्या जनावराला अंग मोकळं झाल्यासारखं होतं, आणि बसणारी न बसणारी अशी आखडलेली वासरं सुद्धा अगदी मोकळी झाल्याची मी पाहिलेली आहे. आणि म्हणून आपण त्या जनावराला गरम पाण्याची अंघोळ घालून लगेच कोरडं करा, आणि विशेषतः तोंडाला शेक द्या, म्हणजे त्याला तोंड आ करून, विशेषतः दूध पिण्याच्या अगोदर जर अर्धा तास आपण जर शेक चांगला दिला तर ते वासरू निश्चित तोंडात धरलेलं ओढेल. अशक्तपणामुळे ओढता येत नाही किंवा तोंड दुखत असल्यामुळे ओढता येत नाही, तर ही काळजी घ्या. या पद्धतीने जर वासराचं दूध पिणं जर चालू राहिलं तर सलाईन देण्याची गरज पडणार नाही. ज्या जनावराला खाता पिता येत नाही अशाच जनावराला सलाईन वापरायचे. सलाईनची फारशी गरज कुठल्याच जनावराला या आजारामध्ये माझ्या दृष्टीनं नाही आहे. जी जनावरं 4 दिवस 5 दिवस बिलकुल खात नाही आहेत, काहीच खात नाहीत, अशा जनावराला थोडंसं सलाईन दिलं तर त्यांना खाण्याला ते उद्युक्त होतात, आणि मग चारा तोंडात धरायला सुरू करतात किंवा पाणी प्यायला सुरू करतात. तर त्या दृष्टिकोनातून आपण त्या जनावराला अ, म्हणजे हे जे सलाईन दे द्यायचं किंवा डेक्स्ट्रोज आहे हे देण्याचं काम आपण करता येईल. यानंतर शेवटचं जे आहे ते जखमांचं व्यवस्थापन आहे. या जखमांचं जे व्यवस्थापन आहे, जखमांचं जे व्यवस्थापन आहे, या जखमांच्या व्यवस्थापनामध्ये ताजी जखम, ओली जखम, खोल जखम, आणि या 4-5 प्रकारच्या ज्या जखमा होतात, याच्यामध्ये जी सर्वात महत्त्वाची आहे ती गाठ फुटल्याबरोबर
ताजी जखम त्या ठिकाणी दिसते. आणि ताजी जखम जी आहे ती फक्त पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याला पोयडीन आयोडीन किंवा बिटाडीन लावायचे. ओली जखम असेल तर तिच्यावरती सतत पाणी जर स्त्रवत असेल तर त्या ओली जखमेवरती झिंक ऑक्साईड पावडरने झिंक ऑक्साईड पावडर त्याच्यावरती फक्त टाकायचे, म्हणजे त्याच्याला कोरडेपणा येईल. तिसरी जखम आहे की खोल जखम आहे, बऱ्याच वेळा अगदी मोठं छिद्र पडतं, गाठ निघते. अगदी ज्यावेळा मोठी गाठ असते त्यावेळा गाठ निघाल्याबरोबर खड्डा पडतो. तर अशी खड्डा पडलेली जखम असेल तर ती सुद्धा पोटॅशियम परमॅनंटली साफ करून घ्यावी. आणि त्यानंतर त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेटचं पावडर आणि ग्लिसरीन हे दोन्हीचं मिश्रण जर त्या ठिकाणी आपण लावलं तर ती जखम दुरुस्त व्हायला मदत होते. त्यानंतर क्वचितच पू झालेली जखम, ज्या मालकाने जखमेची काळजी घेतली नाही त्याच जनावर मालकाच्या जनावराला त्या ठिकाणी पू झालेला असतो. तर पू झालेला असेल तर पोटॅशियम परमॅनंटच्या पाण्याने धुवून घ्या. कुठली जखम असेल तर पोटॅशियमच्या पाण्याने धुवून घ्यायचे. इथं हायड्रोजन परऑक्साईडचा वापर करता येऊ शकतो, स्वच्छ करावी. आणि त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आणि ग्लिसरीनचं पेस्ट लावा. डॉक्टर हे एकदा करून दाखवतील, शिकून घ्या. मी अशा अनेक बघितलेले जनावरं 3-3, 4-4 महिने जखमा राहिलेले आहेत. ज्या जनावराला लवकर उपचार केला नाही त्यांच्यामध्ये या गाठी फुटतात आणि असे प्रकार निर्माण होतात. अशा वेळेला महिना, 2 महिने, 3 महिने जखमा दुरुस्त होत नाहीत. अशा वेळेला रोज डॉक्टरांना बोलवणं होत नाही, डॉक्टरही रोज येऊ शकत नाहीत. आपण ड्रेसिंग कशी करायची हे शिकून घेण्याची गरज आहे. आणि ती जर ड्रेसिंग शिकून घेतली तर मी मी पाहिलेलं आहे की पशुपालकांनी ह्या जखमा अत्यंत चांगल्या पद्धतीनं हळुवारपणे दररोजची मलमपट्टी करून दुरुस्त केलेला आहे. आणि म्हणून या महत्वाच्या ज्या 4-5 प्रकारच्या जखमा आहेत या जखमांची जर आपण व्यवस्थापन व्यवस्थित केलं, ही एक तर वेळच आली नाही पाहिजे, आणि ही वेळ आली तर दररोज मेहनत करावी लागणार आहे. आणि ती शेतकऱ्यालाच करावी लागणार आहे. ही जर केली, अधूनमधून डॉक्टर येणार आहेत, आढावा घेणार आहेत, त्यांना सांगत राहायचे, त्याच्याप्रमाणे बदल करायचे. पण याच्यामध्ये हार्बल स्प्रे आज चांगल्या प्रकारचे बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ज्याच्यामुळे माशा बसत नाहीत. कुठल्याही माशेवरती जखमा बसून आसडी किंवा आळ्या पडण्याची शक्यता असते. त्यामुळं दिवसातनं 2 वेळा हलका दोन्ही वेळा स्प्रे जर मारला तर तिथं माशा होणार नाहीत, माशा बसणार नाहीत आणि आळ्या पडणार नाहीत. ही काळजी अत्यंत महत्त्वाची आहे. पावसाळ्याच्या दिवसातल्या जखमा ह्या दुरुस्त व्हायला त्यामुळे खूप अवघड असतात. जर माशा बसू लागली तर कधी कधी 2 ऐवजी 3 वेळा सुद्धा आपल्याला स्प्रे मारता येऊ शकतो. त्यामुळे हे जखमांचे व्यवस्थापन. नेक्स्ट स्लाइड. पुढली स्लाइड. आता नियंत्रणावर मी फारसं सांगणार नाही, कारण आता रोग नियंत्रणाचे सगळे उपाययोजना आपल्याकडनं झालेले आहेत. आणि आता जी काही अवस्था आहे, आलेल्या जनावरांचं व्यवस्थापन काय करावं शेतकऱ्यांनी या दृष्टीने मी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. शेतकरी असो, आमचे कर्मचारी असो, पशुसंवर्धन खात्यातले अधिकारी असो, त्या सगळ्यांनी टीम म्हणून आम्हाला काम करायचे. हा सामूहिक प्रयत्नाचा भाग आहे. एखाद्या जनावराला दुरुस्त करायचे तर डॉक्टर करत नाही, तर डॉक्टर आहे, आमचा कर्मचारी आहे, त्याचबरोबर शेतकरी आहे. मी तर म्हणतो की शेतकऱ्याचा 80% वाटा आहे, आमच्या कर्मचाऱ्याचा 15% आणि आमच्या डॉक्टराच्या मार्गदर्शनाचा 5% आहे. पण ह्या तिघाची टीम झाल्याशिवाय आमचं जनावरही दुरुस्त होत नाही. आणि म्हणून ह्या तिघाच्या मार्गदर्शनातनं अतिशय कमी पैशामध्ये मी कित्येक जनावरं अतिशय कमी पैशात दुरुस्त केलेली आहेत. ज्यांनी सल्ला या पद्धतीनं जर गेली तर खरंच मोठ्या औषधाची गरज नाही, खर्चाची गरज नाही. आता रोग नियंत्रणासाठी काय करायचे, तर निरोगी जनावर रोगी जनावरांपासून वेगळं करायचे. रोगी जनावरला 15-20 दिवस वेगळ्या ठिकाणी ठेवायचे, त्याचा उपचार त्या ठिकाणी करायचा आहे. हा नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर साथीच्या काळात एका गावातनं जनावर दुसऱ्या गावात नेऊ नका, नवीन जनावरं विकत आणू नका. बरेच जण गायी विकत आणतात दुसऱ्या गावातनं. आता गायी आणायच्या नाहीत. रोगाची साथ संपल्याशिवाय गायी विकत आणायच्या नाहीत किंवा कोणी घ्यायच्या नाहीत विकत. नेक्स्ट स्लाइड. पुढली स्लाइड. जनावराची ने-आण करू नका, बाजारात नेऊ नका, बाजारातनं जनावर विकत आणू नका. जनावराचा मृत्यू झाला तर त्याला पुरून टाका. नेक्स्ट स्लाइड. खोल खड्ड्यात पुरून टाका, उघड्यावर टाकू नका. जनावरांच्या संपर्कात आलेलं साहित्य असेल त्याचं निर्जंतुकीकरण करा. 2% म्हणजे फिनाईल आहे किंवा हायपोक्लोराईट आहे, सोडियम हायपोक्लोराईट, जे आपण कोरोनामध्ये वापरलं, वाहन असेल, परिसर असेल, याचं निर्जंतुकी करून घ्या. नेक्स्ट स्लाइड. गोठा हवेशीर असावा, स्वच्छ असावा, परिसर स्वच्छ असावा. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, बाजूला झाडं झुडपं वाढलेत, गोठ्यात पाणी साचले, बाहेर पाणी साचलं, हे चित्र बदललं पाहिजे. पाण्याचा निचरा झाला पाहिजे. पाणी जर साचलं नाही, झुडपं काढून मोकळी केली पाहिजेत, म्हणजे डास, चिलटं, माशा याचा उपद्रव होणार नाहीत. गोठ्यातलं शेण दूर काढून टाकलं पाहिजे. त्याचबरोबर गोठ्यामध्ये पाणी साचणार नाही काळजी घ्या, जेणेकरून ह्या माशांची, डासांची, चिलटांची उत्पत्ती होणार नाही. हे आपल्या हातातलं काम आहे. जेवढं होईल तेवढं आपण हा प्रयत्न करायचा. काय औषधाची फवारणी करता येईल,
म्हणजे लिंबाचा पाला असेल, सीताफळाचा पाला असेल, असे अनेक आहेत. पण याच्यामुळं संध्याकाळच्या वेळा सकाळच्या वेळा धूर केल्याने त्या जनावराला म्हणजे कीटकांचा चावा कमी होईल, कीटकांचं प्रमाण कमी होईल. तर कीटकांचा त्रास जर कमी केला, कारण हा म्हणजे जवळपास कीटकामुळे होणारा रोग आहे, मुख्यत्वे कीटकामुळे होणारा रोग आहे. त्याच्यामुळे कीटकाला जर नियंत्रित केलं तर हा रोग आपण टाळू शकतो. पण हे काम एवढं सोपं नाही आहे. नेक्स्ट स्लाइड. पुढली स्लाइड. लसीकरण ऑलरेडी झालेलं आहे. जिकडे जर झालं नसेल तिथं लसीकरण परिघामध्ये करून घ्या. आजारी जनावरांचं लसीकरण करू नका. जवळच्या आणि नजीकच्या जनावराला एकदम लसीकरण करता येत नाही. नेक्स्ट स्लाइड. आपण या रोगामध्ये काय खबरदारी घ्यावी, घाबरायचं कारण नाही. हा रोग जनावरांपासून माणसाला अजिबात होत नाही, 100% होत नाही. तरी पण स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजेत. स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजेत. निर्जंतुकीकरणाची काळजी घेतली पाहिजे. हात साबणाने धुवून घेतलं पाहिजे. जनावराला केल्यानंतर साफ करून घेतले पाहिजेत. दूध उकळून जनावराचं पिलं पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने आम्ही कायम सांगतो, कुठल्याही जनावराचं किती चांगलं आरोग्यदायी असलं तरी दूध हे उकळूनच पिलं पाहिजे. दूध मांस हे शिजवूनच खाल्लं पाहिजे. कच्चं मांस खाण्याचे दिवस नाही आहेत किंवा कच्चं दूध प्यायचं नाही आहे. सर्वच आरोग्याच्या दृष्टीनं, उत्तम आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. हे पथ्य आपण पाळायचे. थँक्यू. मला वाटतं की एकंदरीत आपण सर्वांनी मिळून जर या पद्धतीनं काम केलं, संयमाने, शांततेने आणि दृढनिश्चयाने, जर शेतकऱ्याचा दृढनिश्चय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून हा विषय गेल्या 15 दिवसापासून आपल्यासमोर मांडावा अशी माझी इच्छा होती. आणि आपल्या सर्वच बांधवांनी हा विचार सगळ्यापर्यंत पोहोचवावा. ज्यांनी ऐकला नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा, आणि जेणेकरून आजारी पडलेल्या जनावरांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल.